हाय फ्रेंड्स, तर आज आपण मार्केटमध्ये जसा मिळतो तसा काळ्या चण्याचा चाट कसा बनवायचा हे पाहूया. तर त्यासाठी येथे एक चिरलेला टोमॅटो, एक चिरलेला कांदा, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा धने पावडर, एक छोटा चमचा लिंबाचा रस, पाव छोटा चमचा काळे मीठ, अर्धा छोटा चमचा चाट मसाला, पाव छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा लाल तिखट, पाव छोटा चमचा हिंग, पाव छोटा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा मीठ व चिरलेली कोथिंबीर घेऊया. आता इथे मी एक वाटी हरभरे, साधारणतः पावशेर हरभरे मी 7 ते 8 भिजत ठेवलेले होते. ते स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढू. यामध्ये हळद व मीठ टाकून शिजवले तरी काहीच हरकत नाही. पहा, आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. हरभरे छान शिजलेले आहेत. इथे मी दाखवते. हरभरे आपले मऊ सूत शिजलेले आहेत. पहा, आता आपण यामधील पाणी गाळणीने गाळून घेऊ. येथे काबुली चणे वापरले तरी चालते, पण काळ्या चण्याची चव वेगळीच असते, तर इथे काळे चणेच वापरा. आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकू. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे व हिंग टाकून जिरे तडतडेपर्यंत व्यवस्थित हलवू. त्यानंतर हळद, लाल तिखट घालू व लाल तिखट 1 मिनिट परतून घेऊ. आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकूया व चांगली 5 मिनिटं उकळी आणू. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये धने पावडर, गरम मसाला, काळे मीठ, चाट मसाला, मीठ टाकून सगळं व्यवस्थित हलवून घेऊ. आता यामध्ये आपण शिजवलेले हरभरे टाकू व चांगले परतून घेऊ. यामधील पाणी कोरडे होईपर्यंत हलवत राहा, म्हणजे मसालेही करपणार नाही. पहा, इथे सगळ्या हरभऱ्यांना व्यवस्थित मसाला लागलेला आहे. तर आपले हरभरे तयार आहेत. आता हे थोडंसं थंड होऊ देऊ व एका बाउलमध्ये काढून घेऊया. हरभरे चांगले थंड होऊ द्यायचे. नंतर यामध्ये चिरलेला टोमॅटो, कांदा व लिंबाचा रस टाकून व्यवस्थित एकत्र करूया. तर आपला इथे हरभऱ्याचा चाट तयार आहे. वरून कोथिंबीर टाकूया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.